इतिहास पेपर क्रमांक 2 बी ए फर्स्ट इयरच्या इतिहास पेपर क्रमांक 2चा आपण सुरुवातीच्या तासामध्ये सिलेबस पाहिला. त्याच्यानंतर पहिल्या प्रकरणाला आपण मागच्या तासामध्ये सुरुवात केली होती. पहिलं प्रकरण आहे शिवशाहीतील मुलकी शासन व्यवस्था. याच्यामध्ये मागच्या तासाला आपण पाहिलं ते स्वराज्याचे जे काही प्रशासकीय विभाग पाडले गेले होते त्या विभागांबद्दलचा अभ्यास आपण मागच्या तासामध्ये केला. त्याच्यामध्ये सरसुभा, सुभा, महाल, परगणे, त्याच्यानंतर ग्राम अशा प्रकारची जी रचना होती त्याचा अभ्यास आपण मागच्या तासाला केला. आज आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या किंवा स्वराज्याच्या मुलकी राज्यकारभाराची वैशिष्ट्ये काय होती. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य ते म्हणजे अष्टप्रधान मंडळाची निर्मिती. म्हणजे हे लेक्चर्स ऐकत असताना तुम्ही हे पॉइंट नोट करून घ्यायचे आहेत. महाराजांच्या मुलकी राज्यकारभाराची वैशिष्ट्ये हे मुख्य हेडिंग आणि त्याच्यामधले आता उपपॉइंट. पहिला पॉइंट म्हणजे अष्टप्रधान मंडळाची निर्मिती. अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय तर 8 मंत्र्यांच्या मार्फत, मंत्री किंवा प्रधान यांच्या मार्फत स्वराज्याचा राज्यकारभार चालवला जायचा. छत्रपती हा सर्वोच्च आणि छत्रपतींच्या मदतीला हे 8 मंत्री आणि या 8 मंत्र्यांच्या अखत्यारीत येणारी विविध खाती आणि त्या खात्यांचे पुन्हा वेगवेगळे अधिकारी अशा प्रकारची ती सगळी रचना होती. अष्टप्रधान मंडळाची निर्मिती ही अगदी सुरुवातीपासूनच झालेली होती. आपण जर मागच्या सत्रातला अभ्यास तुम्हाला आठवतो विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सत्रामध्ये आपण शिकलो होतो की शिवाजी महाराज जेव्हा जिजाऊ साहेबांसोबत बेंगलोरला गेले, शहाजी राजांसोबत ते ललित महालामध्ये जवळपास 3 ते 4 वर्ष राहिले आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांवरती विविध संस्कार करण्याचं काम या दोघांनीही केलं. आणि जेव्हा शिवाजी महाराज आणि जिजाबाई साहेब स्वराज्यात पुन्हा आले त्यावेळेस त्यांच्या सोबत म्हणजे सेनापती, पेशवा अशा प्रकारचे मंत्रीच आणि एक भगवा ध्वज आणि शिवाजी महाराजांची राजमुद्रा या सगळ्या गोष्टी शहाजी महाराजांनी त्यांच्यासोबत दिलेल्या होत्या. तेव्हा अजून जहागिरीचं स्वराज्यात रूपांतर व्हायचं होतं किंवा त्या जहागिरीचं मोठ्या राज्यात विस्तार रूपांतर व्हायचा होता अजून. त्याचबरोबर राज्याभिषेक हा खूप नंतर 1674ला झाला आणि त्यावेळेस 8 पदं निर्माण करण्यात आली. पण त्याच्या आधीच जेव्हा शिवाजी महाराज स्वराज्यात परत आले म्हणजे साधारणतः 1646च्या दरम्यानचा तो सगळा काळ असेल, तर त्यावेळेसच शिवाजी महाराजांच्या सोबत पेशवा, त्याच्यानंतर सेनापती यासारखे मंत्री शहाजी महाराजांनी दिलेले होते. तर हे 8 प्रधान जे आहेत तर या 8 प्रधानांच्या मार्फत स्वराज्याचा कारभार पाहिला जायचा. या 8 थोडक्यात ही 8 मंत्री पदं आहेत आणि त्याच्यावरती एकेका व्यक्तीची ते पद पाहण्यासाठी, ती जबाबदारी सांभाळण्यासाठी नियुक्ती केली जायची आणि त्या व्यक्तीच्या अंगी ते पद सांभाळण्याची पात्रता आहे का, तो स्वराज्याच्या प्रती तेवढा प्रामाणिक आहे का, हे सगळं पाहून त्या व्यक्तीला त्या पदावरती छत्रपतींकडून नियुक्त केलं जायचं. पहिलं पद होतं मुख्य प्रधान, त्याच्यानंतर दुसरं अमात्य, त्याच्यानंतर आहे सेनापती, सचिव, मंत्री, पंडितराव, सुमंत आणि न्यायाधीश अशा प्रकारची ही 8 पदं आहेत. पुन्हा एकदा सांगते विद्यार्थ्यांनो, कोणती 8 पदं आहेत तर मुख्य प्रधान, अमात्य, सेनापती, सचिव, मंत्री, पंडितराव, सुमंत आणि न्यायाधीश अशी ही 8 पदं आहेत. आणि या 8 मंत्र्यांच्या मार्फत छत्रपतींच्या मार्गदर्शनानुसार स्वराज्याचा सगळा राज्यकारभार सांभाळला जायचा. या अष्टप्रधान मंडळाची वैशिष्ट्य काय होती हे पुन्हा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. आत्ता आपण कोणता मुद्दा अभ्यासत आहोत तर मुलकी जो काही राज्यकारभार आहे त्या राज्यकारभाराची वैशिष्ट्य काय होती. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे 8 जी काही मंत्री आहेत, अष्टप्रधान जे आहेत त्यांचं जे मंडळ आहे हे पहिलं वैशिष्ट्य, राज्यकारभाराचं पहिलं, मुलकी राज्यकारभाराचं पहिलं वैशिष्ट्य. यानंतर
मुलकी राज्यकारभाराचं दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे अनेक खात्यांमध्ये या राज्यकारभाराची विभागणी केलेली होती। याच्यामध्ये 18 कारखाने आणि 12 महाल होते। तर आता तुम्ही हे ऐकत असताना ऑब्जेक्टिव्ह काढा असं दरवेळेस मी तुम्हाला सूचना देते। तर त्याच पद्धतीनं आता पहिला मुद्दा जेव्हा आपण अभ्यासला त्याच्यामध्ये अष्टप्रधान मंडळ म्हणजे प्रधान मंडळामध्ये किती पदं होती तर 8 असं एक ऑब्जेक्टिव्ह त्याच्यातून तुम्ही काढू शकता। त्याच्यानंतर मुलकी कारभाराचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे तर अनेक खात्यांमध्ये राज्यकारभाराची झालेली विभागणी। मग स्वराज्यामध्ये कारखाने किती होते तर 18 कारखाने होते। महाल किती होते तर 12 महाल होते। कारखाने किंवा महाल म्हणजे विविध प्रकारची खाती राज्यकारभार सांभाळत असताना प्रशासन सांभाळत असताना विविध जी काही खाती तयार केली गेली त्याला कारखाने किंवा महाल असं म्हटलं जातं। याच्यामध्ये 18 कारखाने कोणते तर खजिना, याच्यानंतर जवारखाना, अंबरखाना, आबदारखाना, नगारखाना, तालीमखाना, त्याचबरोबर जामदारखाना, जिरातेखाना, मुदपाकखाना, शरबतखाना, शिकारखाना, दारूखाना, शहदखाना, पीलखाना, फरासखाना, उष्टरखाना, तोफखाना आणि दफ्तरखाना अशा प्रकारचे ते 18 कारखाने आहेत। खाना हा शब्द किंवा हे जे शब्द तुम्ही ऐकताय अंबरखाना किंवा जवारखाना हे सगळे त्यावेळेसची जी परकीय भाषा प्रशासनात आलेली होती त्यामुळे हे शब्द वापरामध्ये होते। शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस राज्याभिषेक केला त्यावेळेस त्यांनी राज्यव्यवहार कोश लिहून घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी अशा प्रकारचं जे फारसी किंवा तुर्की भाषेतले शब्द प्रशासनात आलेले होते त्याच्याऐवजी आपल्या भारतीय भाषेतील शब्दांची तिथं वापर करायला शिवाजी महाराजांनी सुरुवात केलेली आहे। तर आता 18 कारखाने कोणते याची नावं ऐकली। या 18 कारखान्यांचं थोडक्यात स्पष्टीकरण पाहूयात आपण। पहिला म्हणजे खजिना। खजिना म्हणजे राज्याचा खजिना म्हणजे साठवला जातो आणि त्या खजिन्याच्या मार्फत राज्यकारभार केला। खजिना म्हणजे रोख रक्कम म्हणा किंवा दागिने स्वरूपातलं म्हणा अशा प्रकारे खजिना राज्याचा जो खजिना आहे तो सांभाळणारं खातं ते झालं 18 कारखान्यातला पहिला कारखाना। दुसरा आहे जवारखाना। जवारखाना म्हणजे जवाहीर। जवाहीर म्हणजे जड जवाहीर असा एक शब्द आपण नेहमी ऐकतो। तर वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मौल्यवान खडे मग माणिक, मोती, हिरे, पाचू यासारखं तर या सगळ्यांचा कारभार सांभाळणारा हा कारखाना। यानंतर अंबरखाना। अंबरखाना म्हणजे काय तर धान्याचं कोठार। किल्ला असेल किंवा जी काही विविध प्रशासकीय विभाग असतील तर त्या विभागांमध्ये मोठे मोठे असे धान्याचे कोठार असायची आणि त्या कोठारांना सांभाळणं त्याचं सगळं जे नियोजन आहे ते या कारखान्यामार्फत किंवा या खात्यामार्फत या विभागामार्फत केलं जायचं। त्यावेळेस महसूल हा धान्य स्वरूपामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात गोळा व्हायचा। रोख रक्कम किंवा धान्य या स्वरूपात शेतीचा महसूल गोळा केला जायचा। मग धान्य स्वरूपात गोळा होणारा जो महसूल आहे तो धान्य कोठारामध्ये सुरक्षित ठेवणं, उंदीर म्हणा किंवा पाऊस, घुशी किंवा इतर काही कीटक लागून ते धान्य नष्ट होऊ नये यासाठी त्याचं नियोजन केलं जायचं आणि शिवाय दुष्काळ जर पडला तर जनतेपर्यंत ते धान्य पोहोचवता यावं या दृष्टीनेही या धान्य कोठारामध्ये धान्य साठवून ठेवलं जायचं, त्याचं नियोजन केलं जायचं आणि अतिरिक्त जे धान्य आहे ते धान्य बाजारामध्ये जेव्हा धान्याला उत्तम भाव असेल त्यावेळेस ते धान्य बाजारात नेऊन विक्री केलं जायचं। तर हा सगळा जो काही कारभार आहे तो या खात्यामार्फत पाहिला जायचा। यानंतर आहे ते म्हणजे आबदारखाना। आबदार म्हणजे पेय। पेयासंबंधीचं जे काही सगळं पेय म्हणजे पिण्याचे पदार्थ त्या संबंधीचं जे काही सगळं कारभार आहे तो या कारखान्यामार्फत पाहिला जायचा। यानंतरचं खातं आहे तो म्हणजे नगारखाना। नगारखाना म्हणजे काय तर या ठिकाणी विविध वाद्यांचं जे काही सगळं काम आहे ते सांभाळलं जायचं। प्रत्येक किल्ल्यावरती किंवा मोठी मंदिरं असतील किंवा राजवाडे असतील, महाल असतील तर अशा ठिकाणी नगारखाने असायचे आणि किल्ल्यावरचे नगारखाने रोज म्हणजे सकाळ संध्याकाळ नौबती म्हणजे त्यातली वाद्य वाजवली जायची
आणि त्या नगारखान्यांचं जे नियोजन, मग त्या नगारखान्यातली वाद्य असतील, त्यांची दुरुस्ती असेल, नव्यानं खरेदी असेल, किंवा ती वाद्य वाजवणारी मंडळी, त्यांचा पगार, सगळं व्यवस्थापन या कारखान्यामार्फत किंवा खात्यामार्फत चालवलं जायचं. तुम्हाला एक प्रसंग आठवतोय का विद्यार्थ्यांनो? आपण शिकलो शाहिस्तेखानावर शिवाजी महाराजांनी छापा टाकला 5 एप्रिल 1663ला. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर छापा टाकला आणि त्यावेळेस ते वर्ष होतं औरंगजेब बादशहाच्या 50व्या वाढदिवसाचं. आणि त्यामुळं लाल महालामधले नगारखान्यातले लोक, जे शाहिस्तेखानाचे सगळे म्हणजे हाताखालची मंडळी होती, ती केव्हाही वाद्य वाजवायची. आनंदाप्रित्यर्थ केव्हाही वाद्य वाजवली जायची. रमजानचा तो महिना होता. या नगारखान्याचा शिवाजी महाराजांनी अतिशय कुशलतेने उपयोग करून घेतलेला होता. म्हणजे जेव्हा राजांनी प्रत्यक्ष छापा टाकला लाल महालावरती, त्यावेळेस त्या योजनेतला एक भाग होता की राजांच्या सोबत असलेल्या माणसांपैकी काही मंडळींनी नगारखान्याचा ताबा घ्यायचा. नगारखान्यात असलेल्या शाहिस्तेखानाच्या माणसांना संपवायचं आणि नगारखान्यातल्या वाद्यांचा जोरजोराने नाद करायला किंवा ती वाद्य वाजवायला सुरुवात करायची. आणि जेणेकरून लाल महालात काय घडतंय किंवा तलवारीचे जे वार होत आहेत, जो खनखनाट होतोय शस्त्रांचा, तो बाहेर ऐकू जाणार नाही. अशा पद्धतीनं कुशलतेनं नगारखान्याचा उपयोग शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या त्या छाप्यामध्ये करून घेतलेला आहे. म्हणजे ही जी खाती आहेत किंवा हे जे सगळे विभाग आहेत, याचं जे काही कामकाज होतं ते कसं सांभाळलं जातं किंवा कसं सांभाळावं, याचं सगळं बारकाईनं लक्ष शिवाजी महाराजांच्या मुलकी राज्यकारभारात होतं. आपण सुरुवातीचंच हेडिंग काय ऐकलं की मुलकी राज्यकारभाराची वैशिष्ट्य. म्हणजे राज्य निर्माण झालंय, परंतु ते राज्य उत्तम जर चालवायचं असेल, सुरक्षित जर ठेवायचं असेल, लोककल्याणकारी जर करायचं असेल, तर ते कसं चालवलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण आहे शिवाजी महाराजांचं मुलकी प्रशासन म्हणजे. आणि म्हणून ही त्यांच्या प्रशासनाची वैशिष्ट्ये आहेत. आणि त्यातलं दुसरं वैशिष्ट्य आपण शिकतोय ते म्हणजे विविध खाती. विविध खात्यांमधलं आत्ता आपण ऐकलं ते म्हणजे नगारखाना किंवा वाद्य याबद्दलच्या खात्यांबद्दलचं. यानंतरचा जर 18 पैकी एक कारखाना आहे तो म्हणजे तालीमखाना. तालीमखाना म्हणजे व्यायामशाळा. व्यायामशाळा कशासाठी? तर ज्या ठिकाणी सैनिकांनी किंवा स्वराज्यातल्या म्हणजे कुमार वयातील मुलं असतील, तरुण मंडळी किंवा अगदी बालवयातील मुलं सुद्धा असतील, ज्यांना त्या ठिकाणी व्यायामाचे, कसरतीचे धडे देता येतील, त्यांना त्या ठिकाणी व्यायाम करून शिक्षण घेऊन शरीर धष्टपुष्ट करता येईल, बलवान करता येईल. आणि जर शरीर निरोगी आणि बलवान झालं तर अशी मंडळी स्वतःवर होणारा अन्याय पण रोखू शकणार आहेत. आणि शिवाय या व्यायामशाळांमधून तयार होणारी ही सगळी पिढी, हे सगळे मावळे स्वराज्याचे सैनिक म्हणून, शिलेदार म्हणून सैन्यामध्ये सामील होणार आहेत. स्वराज्याचं रक्षण असेल, स्वराज्यातल्या माणसांचं, संपत्तीचं रक्षण जर करायचं असेल तर आधी आपण सुदृढ असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं या कारखान्यामार्फत, या खात्यामार्फत तालीमखाना किंवा व्यायामशाळा याच्या मार्फत हे सगळं कामकाज केलं. मग याच्यामध्ये अधिकारी नेमणं असेल किंवा त्या व्यायामशाळेचं सगळं नियोजन, म्हणजे त्याच्यासाठी जागा उपलब्ध करणं असेल, त्या ठिकाणची काही स्वच्छता असेल, सगळं तिथली जी काही सोय असेल, त्या सगळ्यासाठी लागणारा खर्च, ते सगळं नियोजन या खात्यामार्फत केलं जायचं. त्याच्यानंतर 7वा कारखाना जो आहे तो म्हणजे जामदारखाना. जामदारखाना म्हणजे धनालय, धन किंवा संपत्ती या संबंधीचं सगळं नियोजन, म्हणजे खर्चाच्या बाबी थोडक्यात, ज्याच्या मार्फत सांभाळल्या जायच्या, चालवल्या जायच्या. याच्यानंतरचा 8वा कारखाना आहे तो म्हणजे जिरातेखाना. जिरातेखाना म्हणजे शस्त्रालय. शस्त्र, इतक्या सगळ्या म्हणजे शत्रूंसोबत लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे, स्वराज्य निर्माण करायचं आहे, ते टिकवायचं आहे, तर शस्त्र हे मुख्यच आहे. आणि त्यामुळं शस्त्रास्त्रांचं जे नियोजन आहे ते सतत दक्षतेनं झालंच पाहिजे.
मग किल्ल्यावरची शस्त्रगारं असतील किंवा विविध ठिकाणच्या प्रशासकीय विभागातला शस्त्रसाठा असेल, नव्यानं शस्त्रांची निर्मिती करणं आलं किंवा जी शस्त्र आहेत आधीची त्यांना धार लावणं, त्यांची म्हणजे निगा राखणं, गंज पकडणं वगैरे यासारख्या गोष्टींपासून त्याचं संरक्षण करणं, सगळंच म्हणजे शस्त्रामध्ये विविध प्रकार, मग तलवार, त्याच्यानंतर भाले आहेत, धनुष्यबाण आहेत, ढाली आहेत, दांडपट्ट्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र, वाघनखे असतील, खंजीर असतील, छोट्या मोठ्या तलवारी, अनेक प्रकारची शस्त्र त्यावेळेस होती. या सगळ्यांची निर्मिती, निर्माण झालेल्या शस्त्रांचा ती टिकावीत म्हणून व्यवस्थित त्याचं निगा राखणं आणि सतत युद्धासाठी दक्ष राहणं, कारण शस्त्र आणि धान्य आणि पाणी हे जर व्यवस्थितपणे नियोजन असेल स्वराज्यामध्ये किंवा किल्ल्यावर, तर तो भाग शत्रूसोबत कित्येक दिवस लढू शकत होता. याची उदाहरणं आपण याच्या आधीच्या सत्रामध्ये शिकलेलो आहोत. शाहिस्तेखानाने फिरंगोजी नरसाळ यांच्या चाकणच्या गडीवरती छोटासा किल्ला आहे तो भुईकोट, याच्यावर जेव्हा आक्रमण केलं तेव्हा तो भुईकोट किल्ला म्हणजे जमिनीवरचा किल्ला, ज्याला वेढा देणं, हरवणं सोपं असतं शत्रूला, असा किल्ला सुद्धा कित्येक दिवस शाहिस्तेखानाच्या विरोधात लढू शकला. हे का होऊ शकलं, तर हे सगळी जी काही खाती आहेत किंवा हे जे सगळे काही विभाग आहेत या प्रत्येकाने आपलं केलेलं चोख काम, आणि तसंच मग या जिरातेखाना किंवा शस्त्रालय याचं जे काम होतं ते उत्तम प्रकारे स्वराज्यात चालत होतं. 9वा जो खाना आहे तो म्हणजे मुदपाक खाना, म्हणजेच स्वयंपाकासंबंधीचा हा सगळा विभाग आहे. किल्ला, राजवाडा, महाल किंवा मोठ्या मोठ्या प्रशासकीय इमारती या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे लोकांचा राबता असतो, येणं जाणं, कुटुंब मोठी, आणि मग या ठिकाणी स्वयंपाकाची व्यवस्थाही तेवढीच मोठ्या प्रमाणात, आणि त्यामुळं हा सगळा विभाग सांभाळण्यासाठी एक स्वतंत्र खातं, मग त्यासाठी लागणारा धान्य साठा असेल, आचार असतील, चुलीसाठी लागणारा जळणफाटा असेल, त्या ठिकाणच्या म्हणजे अन्न शिजवण्यासाठी लागणारं पाणी असेल, भांडी असेल, या सगळ्याचं जे काही नियोजन आहे ते या कारखान्यामार्फत होत होतं. 10वा कारखाना आहे तो म्हणजे शरबतखाना. शरबतखाना म्हणजे औषधालय. औषधालय म्हणजे चिकित्सेसाठी, म्हणजे रोग निवारणासाठी लागणारी सगळी औषधं हा सगळा विभाग होता. म्हणजे कोणी आजारी पडलं तर किंवा युद्धामध्ये किंवा एखाद्या मोहिमेमध्ये जखमी झालेल्या सैनिकांसाठी वगैरे अशा पद्धतीनं हे औषधालय त्यांचं काम या खात्यामार्फत चालायचं. मग त्याला लागणारे वैद्य, त्याच्यासाठी लागणारी औषधं, हे सगळं नियोजन या कारखान्यामार्फत किंवा खात्यामार्फत होत होतं. 11वा कारखाना जो आहे तो म्हणजे शिकारखाना. शिकारखाना, आता शिकार ही 2 कारणांसाठी व्हायची. एक म्हणजे जर राज्यात हिंस्र पशूंचा वावर, संचार फार वाढला तर त्याची संख्या मर्यादित ठेवणं गरजेचं होतं, आणि शिवाय एक करमणूक किंवा एक खेळ या दृष्टिकोनातून सुद्धा शिकारीकडे पाहिलं जायचं, आणि त्यामुळं या विभागामार्फत, खात्यामार्फत ते काम सांभाळलं जायचं. 12वा कारखाना आहे तो म्हणजे दारूखाना. दारूखाना म्हणजे दारू गोळा, म्हणजे युद्धासाठी तोफांसाठी लागणारं जे काही दारुगोळा आहे त्याचं नियोजन, म्हणजे तोफांची सगळी निगा राखणं, तोफेसाठी लागणारा जो दारुगोळा आहे त्याचं म्हणजे कोणत्याही धोक्यापासून संरक्षण, म्हणजे शत्रूने त्याचा दुरुपयोग करू नये किंवा शत्रूने अचानक त्याच्यावरती छापा टाकला आणि जर दारुगोळ्याचं कोठारच शत्रूच्या ताब्यात गेलं तर साहजिकच युद्ध हरण्याची पाळी येऊ शकते. त्यामुळं त्या दारुगोळ्याचं संरक्षण, आणि शिवाय दारुगोळ्याचं इतरही गोष्टीपासून, म्हणजे अपघातानं अचानक का होईना समजा त्या दारुगोळ्याच्या कोठाराचं जर काही नुकसान झालं तर ते ऐन वेळेच्या युद्धप्रसंगी धोकादायक असू शकतं, किंवा इतरही काही गोष्टींपासून या दारुगोळ्याचं संरक्षण करणं, नियोजन करणं, तो साठा व्यवस्थित ठेवणं. कारण किल्ल्यावरच्या तोफा जेवढ्या दक्ष असतील, जेवढ्या सक्षम असतील, तेवढा तो किल्ला शत्रूशी अधिकाधिक लढू शकत होता. त्यामुळं याचं नियोजन या खात्यामार्फत शिवकाळात उत्तम प्रकारे केलं जायचं. 13वा कारखाना आहे तो म्हणजे शहतखाना. शहतखाना म्हणजे मत्स्यालय, म्हणजे माशांसंबंधी, माशांची म्हणजे उत्पादन करणं असेल, त्याचा मासेमारी, त्याचा व्यापार, हे सगळं काम या खात्यामार्फत केलं जायचं. पीलखाना. पीलखाना म्हणजे पील म्हणजे हत्ती. आता हत्तीशाळा म्हणजे हत्ती हे शक्यतो
कशासाठी त्या काळात, युद्धासाठी तर शिव काळात वापरले जात नव्हते. प्राचीन काळात हत्ती युद्धासाठी वापरले जात होते, परंतु शिवकाळात मात्र हत्तींचा वापर युद्धासाठी होत नव्हता. परंतु हत्ती कधी वापरले जायचे तर जर एखादा काही धार्मिक असा मोठा उत्सव असेल किंवा किल्ल्यावरती एखादा काही विशेष असा प्रसंग असेल, यावेळेस हत्तींचा उपयोग व्हायचा. जसं आपण राज्याभिषेकाचं वर्णन ऐकलं, त्यावेळेस रायगडावरती राज्याभिषेकाच्या वेळेस 2 हत्ती रायगडावर होते. हत्तींवरून छत्रपतींची मिरवणूक काढण्यात आली. अशा प्रकारचं वर्णन त्यावेळेस आपण अभ्यासलंय मागच्या सत्रामध्ये. तर रायगडावरती हत्ती नेले कसे असतील हा एक खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. कारण अतिशय दुर्गम अभेद्य असा चढायला, माणसालाही चढायला कठीण असलेला गड, त्याच्यावरती हत्ती नेले कसे असतील हे त्यावेळेसच्या म्हणजे इंग्रज अधिकाऱ्यांनाही पडलेलं एक कोडं आहे. त्यावेळेस जे मंडळी तिथं परकीय मंडळी राज्याभिषेकाला उपस्थित होती, त्यांनी सुद्धा या नोंदी करून ठेवलेल्या आहेत राज्याभिषेक वर्णनाबद्दलच्या. तर अशा प्रकारे धार्मिक उत्सवात किंवा एखाद्या विशेष अशा उत्सवामध्ये हत्तींचा उपयोग व्हायचा. आणि मग त्यासाठी त्या हत्तींना सांभाळणं, त्यांच्यासाठी माहूत नेमणं, त्यांची स्वच्छता ठेवणं, त्यांची निगा राखणं हे काम या खात्यामार्फत व्हायचं. पुढचं आहे ते म्हणजे फरासखाना. फरासखाना म्हणजे काय तर तंबू किंवा राहुट्या यांचं नियोजन. युद्धाच्या दृष्टीनं तंबू किंवा राहुट्यांचं नियोजन खूप महत्त्वाचं होतं. शिवाजी महाराजांच्या मोहिमा मात्र अतिशय जलद गतीच्या असायच्या. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त घोडदौड आणि जास्तीत जास्त शत्रूचा नुकसान करणं आणि पुन्हा सुरक्षित ठिकाणी परत येणं, अशा प्रकारच्या त्या मोहिमा असायच्या. त्यामुळे तंबू किंवा राहुट्या तळ ठोकणं याचा फारसं नव्हतं. परंतु आपण जर आग्र्याची मोहीम अभ्यासली तर आग्र्याच्या मोहिमेत मात्र शिवाजी महाराजांना प्रवासात शिवाजी महाराजांनी जवळपास 1 ते 1.5 महिना घालवलेला आहे. आणि या सगळ्या काळादरम्यान मग राजांचा तो तंबू राहुट्या ते अगदी आलिशान, राजाला शोभेल अशा पद्धतीने तो सगळा लवाजमा होता. किंवा आपण अफझलखानाची मोहीम अभ्यासली, यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी जो काही शामियाना उभा करण्यात आलेला होता, तो इतका सुंदर आणि एका मोठ्या सरदाराला मान देण्यासाठी, एखाद्या आमंत्रिताला मान देण्यासाठी कशा पद्धतीने एखाद्या राजाकडनं म्हणजे एखादं नियोजन केलं जाऊ शकतं त्याच्या स्वागताचं, अशा पद्धतीनं तो शामियाना किंवा तो तंबू उभा केलेला होता. तर हे जे सगळं नियोजन आहे, किंवा ज्या वेळेस शिवाजी महाराज शत्रूंच्या छावण्यांवरती आक्रमण करायचे, छापे टाकायचे, त्यावेळेस तिथून लुटून आणत असताना सगळं काही आणलं जायचं. त्यांचे घोडे, दागिने, रोख रक्कम असतील, त्याच्यानंतर शस्त्रसाठा असेल किंवा तंबू राहुट्या ह्याचं कापड सुद्धा आणलं जायचं त्या ठिकाणावरनं, आणि ते सगळं स्वराज्याच्याच कामासाठी वापरलं जायचं. मग या सगळ्याचं नियोजन म्हणजे या तंबू आणि राहुट्यांच्या बाबतीतलं या फरासखाना, त्याला लागणारं कापड असेल, ते तंबू बांधण्यासाठी लागणाऱ्या रस्स्या, खुंट्या जे काही असेल त्यासाठी लागणारे कामगार असतील, त्याचे अधिकारी, ते सगळं काम या खात्यामार्फत व्हायचं. याच्यानंतर 16वा जे कारखाना आहे तो म्हणजे उष्टरखाना. उष्टर म्हणजे उंट, उंटशाळा. जसं की हत्तींचा वापर व्हायचा विशेष प्रसंगी, तशाच पद्धतीनं उंटांचा किंवा व्यापाराच्या दृष्टीनं मालवाहतुकीसाठी सुद्धा काही भागामध्ये त्यांचा उपयोग होत होता. आणि त्यामुळं या उंटशाळेच्या मार्फत या सगळ्या विभागाचं किंवा खात्याचं नियोजन केलं जायचं. आणि पुढचा जो आहे तो कारखाना तो म्हणजे तोफखाना. तोफखाना म्हणजे तोफा, किल्ल्यावरती असणाऱ्या ज्या तोफा, युद्धासाठी लागणाऱ्या ज्या तोफा, त्या सगळ्या तोफांची निर्मिती, त्यांची सुव्यवस्था ठेवणं, त्या तोफांची, हे सगळं काम याच्या मार्फत म्हणजे चालायचं या कारखान्यामार्फत. त्याच्यानंतर पुढचा 18वा कारखाना आहे तो म्हणजे दफ्तरखाना. दफ्तरखाना म्हणजे तर हा जो सगळा राज्यकारभार चालतो, जो काही पत्रव्यवहार चालतो, जे सगळ्या आर्थिक घडामोडी होतात, या सगळ्याच्या नोंदी कागदोपत्री करून ठेवलेल्या असायच्या. आणि त्याचं नियोजन प्रत्येक किल्ल्यावरती किंवा प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये या दफ्तरखान्यामार्फत केलं जायचं. या पद्धतीनं एकूण हे 18 कारखाने आहेत. तर आणि याच्यातलंच खात्यामधलं आणखीन पुढे आहे ते म्हणजे 12 महाल. त्या 12 महालामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे पोते महाल.
पोते महाल म्हणजे कोशागार. कोशागार म्हणजे काय तर ज्या ठिकाणी म्हणजे स्वराज्यासाठी लागणारी जी काही धनदौलत आहे, कोश सगळा, तर त्याचं जे नियोजन आहे ते या महालामार्फत केलं जायचं. 30 महाल म्हणजे गोशाळा. गोशाळा म्हणजे ज्या ठिकाणी गायींचं संगोपन होतं किंवा त्यांच्यापासून दूध निर्मिती असेल, शेतीला लागणाऱ्या खताचं म्हणजे शेणखत तयार करणं असेल, हे सगळं जे काही कामकाज आहे ते या गोशाळेमार्फत व्हायचं. मग किल्ल्यावरच्या असतील किंवा इतर प्रशासकीय विभागातील असतील, त्याचं जे कामकाज आहे ते या 12 महालापैकी या 30 महालाकडून सांभाळलं जायचं. तिसरा आहे सेरी महाल. सेरी महाल म्हणजे तृप्तीघर, म्हणजे अन्न पाणी या संबंधीचं सगळं जे काही कामकाज आहे ते या ठिकाणी पाहिलं जायचं. यानंतर वहिली महाल. वहिली महाल म्हणजे रथशाळा. रथ म्हणजे काय, घोडे जोडून जो रथ ओढला जातो तो रथ घोड्यांच्या साह्याने. तर हे रथ विशेष प्रसंगीच, म्हणजे एखादा काही धार्मिक उत्सव असेल किंवा विशेष असा काही कार्यक्रम असेल तर त्यावेळेस त्याचा वापर व्हायचा. शिवपूर्व काळात म्हणजे अगदी खूप प्राचीन काळात रथांचा वापर युद्धासाठी व्हायचा. राजा त्या रथामध्ये बसून युद्ध करायचा, सारथ्यानं तो रथ चालवायचा आणि राजानं त्या रथातून शत्रू पक्षावरती बाण म्हणा किंवा विविध शस्त्र अस्त्र यांच्या माध्यमातून आक्रमण करून ते युद्ध करायचं. राजा असेल, सेनापती असेल किंवा इतर महत्वाचे अधिकारी या रथामध्ये बसून ते युद्ध करायचे. तर परंतु शिवकाळात काही रथामध्ये बसून युद्ध नव्हतं. तर वहिली महाल म्हणजे रथशाळा ही विशेष प्रसंगी रथांचा वापर व्हायचा, त्या दृष्टीनं या महालातर्फे ते कामकाज पाहिलं जायचं. पुढचं आहे ते म्हणजे कोठी शाळा. कोठी शाळा म्हणजे धान्याची कोठी. जसं आपण 18 कारखान्यामध्ये अंबरखाना पाहिला तर त्याच पद्धतीनं ही कोठी शाळा किंवा धान्याचं कोठार, ज्या ठिकाणी धान्याची साठवणूक करणं, नियोजन करणं, धान्याचं रक्षण म्हणजे पावसाच्या पाण्यापासून असेल म्हणा किंवा उंदीर, घुशी किंवा किडामुंगी लागून धान्य नुकसान होऊ नये याचं नियोजन करणं, आणि जेव्हा त्याची गरज आहे तेव्हा ते धान्य गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवणं, किंवा अशी मोठी मोठी धान्य कोठारं किल्ल्यावरतीही असायची. दैनंदिन म्हणजे रोजच्या अन्न पाण्यासाठी तर धान्य पाहिजेच, शिवाय जर शत्रूचं आक्रमण झालं, किल्ल्याला जर वेढा पडला तर तो किल्ला कित्येक महिने लढवता यावा या दृष्टीनं सुद्धा धान्य कोठार सक्षम ठेवलं जायचं. याच्यानंतर पुढचा महाल आहे तो म्हणजे सौदागीर महाल. सौदागीर महाल म्हणजे व्यापाऱ्या संबंधांचं सगळं जे कामकाज आहे ते या महालामार्फत सांभाळलं जायचं. म्हणजे त्यावेळेस शिवकाळामध्ये बऱ्याच लांबच्या प्रदेशांसोबत व्यापार व्हायचा. अगदी परदेशात सुद्धा व्यापार चालायचा. समुद्रमार्गे भारतातून माल परदेशात जायचा, परदेशातून माल भारतामध्ये यायचा, आणि त्यावेळेस आपण व्यापाराच्या बाबतीमध्ये खूप सक्षम होतो म्हणायला हरकत नाही, कारण परकीय चलन आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात व्यापारातून येत होतं. आपली निर्यात जास्त होती, आयात कमी होती. बऱ्याच प्रकारच्या वस्तूंचं निर्यात भारतातून व्हायची, अगदी प्राचीन काळापासून व्हायची. तुम्ही जेव्हा टीवायला जाल त्यावेळेस टीवायला आपल्याला प्राचीन भारत हा एक पेपर शिकायचा आहे इतिहासाचा. त्याच्यामध्ये सविस्तररित्या तुम्हाला व्यापाराची माहिती आपण अभ्यासणार आहोत त्यावेळेस. तर त्यावेळेस भारतातून समुद्रमार्गे खूप मोठ्या प्रमाणात माल परदेशात पाठवला जायचा. विविध प्रकारचं कापड असेल, शेतीमाल असेल, मसाल्याचे पदार्थ असतील, बऱ्याच इतर वस्तू सुद्धा पाठवल्या जायच्या, ज्याला खूप मोठ्या प्रमाणात परदेशात मागणी होती. भारतीय कापड अत्यंत उत्तम दर्जाचं, टिकाऊ, सुबक, इतकं सुंदर असायचं की त्याचे रंग, त्याच्यावरती केलेलं विणकाम अतिशय उत्तम असायचं, आणि त्यामुळे त्याला परकीय बाजारपेठेत खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्यामुळे परकीय चलन भारतात खूप मोठ्या प्रमाणात येत होतं. भारतावरती जी परकीयांची आक्रमणं झाली त्याचं एक मुख्य कारणच हे होतं, भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संपत्तीचा संचय झालेला होता. सोन्याचा धूर आपल्या देशातून निघत होता, हे आपण नक्कीच ऐकलेलं असेल. आणि हे का होतं तर आपला व्यापार खूप उत्तम होता. आज आपल्याला परकीय वस्तूंचं आकर्षण आहे, आपण परकीय वस्तू मागवतो आणि ही या देशातून आली, ती त्या देशातून आली, त्याचं किती मोठं आकर्षण आज आपल्याला वाटतं. परंतु आपण जर आपल्या प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासला तर आज ज्यांच्या वस्तू मागवल्यामुळे आपल्याला अभिमान वाटतो त्या देशांमधली लोक आपल्या देशातून गेलेल्या वस्तू वापरत होती.
इंग्रजांचं भारतावरती राज्य निर्माण झालं आणि भारताचा सगळा व्यापार किंवा भारतातली ही जी काही सगळी कला आहे ती सगळी इंग्रजांनी जाणीवपूर्वक बुडवली आणि आज आपण निर्यात कमी आणि आयात जास्त करतो. परंतु जर शिवकाळाचा किंवा प्राचीन भारताचा जर विचार केला तर आपली निर्यात जास्त होती आणि आयात कमी होती. अतिशय उत्तम आणि टिकाऊ वस्तू असल्यामुळे त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती आणि त्यामुळं आपल्या शेतकऱ्याला, आपल्या कारागिरांनाही काम होतं हाताला आणि कला तर निश्चितच त्यामुळे टिकलेली होती. तसंच पुढचं जे महाल आहे त्याचा एक आपल्याला अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे टाकसाळ, 7वा महाल. टाकसाळ म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी नाणी पाडली जातात त्याचा कारखाना. आता आपण चलनामध्ये नाणी पाहतो, 1 रुपयाचं, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं नाणी आहेत आपल्या चलनामध्ये. तसंच त्यावेळेसही चलन म्हणजे धातूचं चलन होतं. सिक्के होते धातूचे, वेगवेगळ्या धातूचे, तांब्याचे, पितळेचे, सोन्याचे. शिवाजी महाराजांच्या काळात होन हे सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात जास्त मूल्य असलेलं ते नाणं होतं सोन्याचं. तर ही नाणी ज्या ठिकाणी पाडली जायची म्हणजे तयार केली जायची त्याला टाकसाळ असं म्हणतात. या टाकसाळीसाठी स्वराज्याकडून किंवा छत्रपतींकडून परवाने मिळायचे. जसं आता नोटा किंवा नाणी कुणीही तयार करू शकत नाही, सरकारचे ते कारखाना असतो आणि त्याच्या मार्फत त्या नोटा छापल्या जातात किंवा नाणी पाडली जातात. तर त्याच पद्धतीनं तेव्हा सुद्धा टाकसाळींचे परवाने दिले जायचे आणि त्या ठिकाणी ठरवून दिलं जायचं, होन असेल तर ते किती वजनाचं नाणं असेल, त्यासाठी धातू कोणता वापरायचा, आकार काय असेल, त्याच्यावरती शिक्का कोणता असेल, अक्षर काय लिहिलेली असतील, चित्र काय अंकित केलेलं असेल, हे सगळं सरकारमार्फत ठरवून दिलेलं असायचं आणि त्या पद्धतीनं त्या टाकसाळीतून काम चालायचं. जेवढ्या वजनाचं ते नाणं, जेवढ्या किमतीचं ते नाणं आहे तेवढ्याच वजनाचा धातू त्या नाण्यासाठी वापरला जायचा. म्हणजे समजा ते नाणं वितळवलं आणि धातू म्हणून जर तुम्ही तो बाजारात विकायला नेलं तर जेवढं मूल्य त्या नाण्याचं होतं तेवढंच मूल्य त्या वितळवलेल्या धातूचं सुद्धा मिळायचं. अशा पद्धतीनं त्यावेळेसचं चलन होतं. त्यानंतर पुढचा 8वा महाल आहे तो म्हणजे दारुणी महाल. अंतःपूर. अंतःपूर म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रियांची राहण्याची सगळी व्यवस्था असते तो विभाग. मग त्यांच्या सगळं जे काही खर्च असेल, त्यांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तू असतील, सगळ्या गोष्टींचा कामकाज या महालामार्फत, त्याचा खर्च, त्याचा हिशोब, त्यासाठी लागणारी माणसं, त्या सगळ्याचा विभाग म्हणजे ह्या विभागामार्फत चालवलं जायचं. यानंतरचा महाल आहे तो म्हणजे पागा महाल. पागा म्हणजे अश्वशाळा. ज्या ठिकाणी घोड्यांना सांभाळलं जातं, घोड्यांची निगा राखली जाते, घोड्यांची नव्यानं पैदास केली जाते आणि त्या घोड्यांना तंदुरुस्त ठेवलं जातं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते, रोजच्या रोज त्यांची सफाई असेल. कारण शिवाजी महाराजांच्या काळातल्या जर मोहिमा आपण पाहिल्या तर सगळ्या मोहिमामध्ये घोड्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आहे. घोडा जेवढा उत्तम, एकेका दिवसामध्ये जवळजवळ 100 किलोमीटरची म्हणजे प्रवास या घोड्यांवरून आपले सैनिक करायचे. इतक्या मोठ्या प्रमाणात घोड्यांचा वापर जेव्हा युद्ध मोहिमांसाठी होतो त्यावेळेस अश्वशाळा म्हणजेच पागा महाल याचं नियोजन निश्चितच उत्तम प्रकारे करावं लागत होतं. आपल्या भारतीय नस्ल किंवा भारतीय जातीच्या घोड्यांपेक्षा परकीय जातीचे जे घोडे होते ते उत्तम होते. म्हणजे कारण जर आपण भौगोलिकदृष्ट्या विचार केला त्यावेळेसच्या महाराष्ट्राचा तर या दुर्गम भागामधून हिंडण्या फिरण्यासाठी किंवा युद्ध मोहिमांसाठी घोडी सुद्धा तेवढीच तरबेज आणि तंदुरुस्त पाहिजेत आणि त्या दृष्टीनं परकीय नस्लची घोडी जी आहे त्याची जी काही पैदास आहे ती करण्यासाठी केंद्र शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली होती आणि त्या ठिकाणी उत्तमात उत्तम दर्जाच्या घोड्यांची पैदास केली जायची, त्यांची निगा राखली जायची आणि त्यांचा वापर अशा प्रकारे युद्ध मोहिमांसाठी केला जायचा. आणि या व्यतिरिक्त इतरही म्हणजे जर काही सोहळे असतील, कार्यक्रम असेल त्याही वेळेस घोड्यांचा वापर होत होता. तसंच पुढचा महाल आहे तो म्हणजे इमारत महाल. इमारत महाल म्हणजे बांधकाम. बांधकामाचं सगळं जे काही कामकाज आहे ते या महालामार्फत चालवलं जायचं. हिरोजी इंदुलकर हे त्यावेळेसचे
शिवाजी महाराजांच्या काळातले किल्ल्यांच्या बांधकामाच्या बाबतीत आपण नेहमी ऐकलेलं हे नाव आहे. तर बांधकामाच्या दृष्टीनं, कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किल्ल्याला अतिशय महत्त्व होतं. किल्ला जेवढा उत्तम, किल्ला जेवढा भक्कम, किल्ला जेवढे दिवस जास्त लढेल शत्रूच्या विरोधात, तेवढं स्वराज्य सुरक्षित राहणार होतं. एक एक किल्ला कित्येक महिने लढत होता. शिवाजी महाराजांच्या पश्चातचा इतिहास आता आपण पुढे जेव्हा शिकणार आहोत त्यावेळेस आपण शिकणार आहोत. 26 वर्ष औरंगजेब बादशहा महाराष्ट्रात किंवा स्वराज्यात येऊन राहिला, परंतु तो स्वराज्य संपवू शकला नाही. कशामुळं? तर या किल्ल्यांमुळंच. या किल्ल्यांचं बांधकाम, या किल्ल्यांचा अंतर्गत प्रशासन हे इतकं उत्तम होतं की त्यामुळे शत्रूला स्वराज्याचं काहीही नुकसान करता येऊ शकलं नाही. थोड्या काळापुरता एखादा किल्ला शत्रूच्या ताब्यात जात होता, परंतु तो पुन्हा मराठे जिंकून घ्यायचे आणि पुन्हा नव्यानं शत्रूसमोर आव्हान उभं राहायचं. अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात स्वराज्य लढत राहिलं. परंतु हा सगळा पाया आधीपासून शिवाजी महाराजांनी तयार करून ठेवलेला आहे. शहाजीराजांकडनं जे ज्ञान शिवाजीराजांना आलं तेच त्यांनी स्वतः म्हणजे कारभार पाहत असताना वापरलं आणि पुढं तोच वारसा संभाजीराजांकडं, राजाराम महाराजांकडं किंवा ताराबाई साहेबांकडे सुद्धा गेलेला आहे. मग हे जे काही बांधकाम आहे, किल्ले असतील किंवा महत्त्वाच्या प्रशासकीय इमारती असतील, त्याची भक्कम बांधणी, शत्रूपासून त्याचं संरक्षण कसं करता येईल आणि शिवाय अंतर्गत प्रशासनही तितकंच महत्त्वाचं आहे. नुसतं किल्ला भक्कम असून चालणार नव्हतं, तर आतल्या ज्या काही इमारती किंवा आतमध्ये लागणारी जी काही पाण्याची व्यवस्था असेल, धान्याची कोठारं असतील, दारुगोळ्याची कोठारं असतील, याचंही बांधकाम तेवढंच उत्तम केलं जायचं. मग हा सगळा विभाग या सगळ्या गोष्टींचं कामकाज सांभाळत होता. याच्यानंतर 11वा महाल आहे तो म्हणजे पालखी महाल. पालखी म्हणजे काय? तर राजांना किंवा एखाद्या मोठ्या मंत्र्याला, अधिकाऱ्याला किंवा साधू संतांसाठी किंवा देवदेवतांसाठी पालख्या असायच्या. मग त्याचं सगळं नियोजन या विभागामार्फत चालवलं जायचं. किंवा राजघराण्यातील किंवा मोठ्या कुटुंबातील ज्या काही महिला आहेत त्यांच्या प्रवासासाठी सुद्धा मेना, पालखी यांचा वापर व्हायचा. किंवा एखाद्या ठिकाणी उत्सवामध्ये, कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला जर अशा मोठ्या कुटुंबातील महिला जात असतील तर त्यांना त्या पालखीमध्ये बसवून त्या ठिकाणी किंवा मेन्यात बसवून त्या ठिकाणी नेलं जायचं. त्यामुळं ते सगळं, मग त्याचं नियोजन, त्याची निर्मिती, ते पालख्या वाहून नेणारे, मेने वाहून नेणारे भोई असतील, या सगळं काम या महालामार्फत किंवा खात्यामार्फत चालत होतं. याच्यानंतर 12वा महाल आहे तो म्हणजे छबिना महाल. छबिना महाल म्हणजे रात्रीचे रक्षक, थोडक्यात सुरक्षा व्यवस्था. तर किंवा गस्त घालणारं ते पथक रात्रीच्या समयी किल्ला किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या जे काही क्षेत्र असतील तर त्या ठिकाणचं संरक्षण करणारा जो विभाग आहे, मग त्यासाठी लागणारी सैन्यांची भरती, त्यांचा पगार, त्यांचे अधिकारी, हे सगळं या महालामार्फत चालवलं जायचं. तर आपण दुसरं वैशिष्ट्य जे पाहिलं मुलकी प्रशासनातलं ते म्हणजे 18 कारखाने आणि 12 महाल. 18 कारखाने कोणते आणि 12 महाल कोणते याचं थोडक्यात म्हणजे आपण स्पष्टीकरण पाहिलं. आता तिसरा जे काही वैशिष्ट्य आहे मुलकी प्रशासनाचं ते म्हणजे चिटणीस किंवा इतर अधिकारी. आता चिटणीस किंवा इतर अधिकारी, चिटणीस जो होता तो शिवाजी महाराजांच्या अतिशय विश्वासातल्या व्यक्तीची त्या ठिकाणी नेमणूक केली जायची आणि तो काही सामान्य अधिकारी नव्हता. तर राजदरबारामध्ये प्रधानाला म्हणजेच पेशव्याला जेवढं महत्त्व होतं तेवढंच महत्त्व या चिटणीसाला सुद्धा होतं. चिटणीस म्हणजे इतका विश्वासातला किंवा जबाबदारी सांभाळण्याला सक्षम असणारा असा व्यक्ती छत्रपतींकडून त्याची नियुक्ती केली जायची. स्वराज्यातलं कोणतंही पद असो, अगदी मोठ्यात मोठ्या पदापासून तर छोट्यात छोट्या पदापर्यंत प्रत्येक व्यक्तीची नियुक्ती करत असताना छत्रपतींच्या नजरेखालून त्या व्यक्तीला जावंच लागत होतं. त्याचा प्रामाणिकपणा, त्याची स्वराज्याबद्दलची निष्ठा आणि ती काम करण्याची त्याची पात्रता, योग्यता पाहून त्याला ते पद दिलं जायचं आणि तो काम नीट करतोय का नाही ह्याचं सुद्धा नोंदी ठेवल्या जायच्या. आणि समजा एखाद्याची नियुक्ती करत असताना तो प्रामाणिक होता, परंतु पद सांभाळताना जर काही अप्रामाणिकपणा केला तर त्याला त्या पदावरून बरखास्त सुद्धा केलं जायचं.
म्हणजे शक्यतो अशी उदाहरणं शिवकाळात खूप कमी आहेत की एखाद्या पदावरती व्यक्तीला नियुक्त केलंय आणि मग त्याने त्या पदाचा गैरवापर करणं म्हणा किंवा त्या पदाचं काम नीट न सांभाळणं, याची उदाहरणं फारशी नाहीत शिवकाळात. परंतु तरीही प्रत्येक व्यक्तीची निवड करत असताना मात्र त्याची योग्यता, पात्रता आणि निष्ठा हे सगळं पाहून त्याची नियुक्ती केली जायची. चिटणीस हा अतिशय विश्वासातला माणूस असायचा छत्रपतींच्या. शिवकाळात बाळाजी आवजी प्रभू हे चिटणीस होते. ह्या ठिकाणी हा पॉइंट तुम्ही लिहून घ्यायचा आहे ऑब्जेक्टिव्हसाठी. बाळाजी आवजी प्रभू हे शिवाजी महाराजांच्या काळात चिटणीस होते. अतिशय हुशार आणि कार्यक्षम अशी ती व्यक्ती होती. राजाचा जो सगळा काही खास पत्रव्यवहार आहे किंवा राजनैतिक पत्रव्यवहार आहे तो या चिटणीसांच्या मार्फत चालवला जायचा. चिटणीसांच्या व्यतिरिक्त अन्य पण अधिकारी जे होते त्याच्यामध्ये वतनपत्र, दानपत्र किंवा इनामपत्र तयार करण्यासाठी फडणीस नावाच्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली असायची. त्याचबरोबर किल्लेदाराच्या जी काही पत्र आहेत त्यासाठी गडनीस नावाचा एक अधिकारी नेमलेला असायचा. त्याच्यानंतर परकीय सत्तांशी जो पत्रव्यवहार करायचा, मग परकीय सत्ता त्यावेळेसचे जे काही म्हणजे व्यापारी असतील किंवा जंजिऱ्याचा सिद्धी असेल किंवा इतर सत्ताधीश, तर यांच्याशी जो पत्रव्यवहार व्हायचा स्वराज्यामार्फत त्याचं जे काम पाहिलं जायचं ते म्हणजे सुमंत किंवा डबीर या व्यक्तीमार्फत, त्याच्या कार्यालयामार्फत. त्याच्यानंतर पारसनीस नावाचा आणखीन एक अधिकारी होता पत्रव्यवहारासंबंधीचा. त्याच्याकडं मुघल बादशहा किंवा मुघल वजीर, सरदार हे जे काही मोठी मोठी मंडळी आहेत यांच्यासोबत स्वराज्यामार्फत केला जाणारा जो पत्रव्यवहार आहे तो या पारसनीस नावाच्या अधिकाऱ्यामार्फत केला जात होता. म्हणजे या पद्धतीनंच चिटणीस, फडणीस, गडनीस, सुमंत आणि पारसनीस अशा प्रकारचे अधिकारी विविध अशा पत्रव्यवहारासाठी नेमले जायचे आणि या अधिकाऱ्यांच्या हाताखाली मदतीला म्हणून दिवाण, मुजुमदार, फडणीस, सबनीस, कारखानीस, चिटणीस, जामदार किंवा पोतनीस अशा प्रकारचे अधिकारी या प्रधान कार्यालयामध्ये असायचे. या सगळ्यांना एक ठराविक रक्कम म्हणजे वार्षिक त्यांचा पगार ठरवून दिलेला होता. जसं की उदाहरणादाखल चिटणीसाला एका वर्षासाठी 6,000 होन, होन हे सगळ्यात मोठं सोन्याचं नाणं किंवा चलन होतं. 6,000 होन इतका पगार त्याला एका वर्षासाठी दिला जायचा. फडणीसाला 3,000 होन इतका पगार दिला जात होता. म्हणजे शिवकाळामध्ये रोख स्वरूपामध्ये प्रत्येक पदासाठी पगार द्यायला सुरुवात झाली. तत्पूर्वीचा जर काळ पाहिला तर त्याच्या कामासाठी त्याला वतन दिलं जायचं. त्याचं जे काम होतं त्याचा मोबदला म्हणून त्याला वतन दिलं जायचं. परंतु शिवाजी महाराजांच्या काळात वतन हा प्रकार बंद करून वेतन, रोख स्वरूपात वेतन द्यायला सुरुवात केली. त्या पदाचं जे काम आहे, त्या व्यक्तीची जी योग्यता आहे, जबाबदारी आहे, यानुसार त्या पदाचं वेतन ठरवलेलं असायचं आणि त्यांना ते वेळच्या वेळी दिलं जायचं रोख स्वरूपामध्ये. वतनदारी बंद करून वेतन द्यायला सुरू केल्यामुळं वतनदारीचे जे काही तोटे होते त्यापासून स्वराज्याचं रक्षण झालेलं आहे आणि म्हणूनच ही मुलकी प्रशासनाची वैशिष्ट्ये आहेत. नुसतंच फक्त ही मुलकी प्रशासनाची व्यवस्था आहे असं नाही, तर अशा प्रकारच्या मुलकी प्रशासनामुळे स्वराज्य टिकू शकलं किंवा स्वराज्याचा कारभार उत्तम होऊ शकला. म्हणून ती स्वराज्याच्या किंवा मुलकी प्रशासनाच्या कारभाराची वैशिष्ट्ये आहेत. आणखीनही बरीचशी वैशिष्ट्ये आहेत ती पुढच्या तासामध्ये आपण अभ्यासूयात.